उनसे चर्चा की। आज जो हरसुल गांव जो छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका अधीन में है, वहाँ पे हम अतिक्रमण और अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची जी कार्यवाही आहे, त्या कार्यवाहीमध्ये जे अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या गोष्टीला रीतसर प्रक्रिया केल्याशिवाय आम्ही कुठलाही पाडापाडी करणार नाही। रीतसर प्रक्रिया म्हणजे त्याला व्यवस्थित मार्किंग करून मोजणी करून त्यांची किती क्षेत्र जातं, कोणाची जातं आणि त्यावेळेस त्यांना रीतसर प्रक्रिया केल्यानंतरच त्यांचा तोडणार आहे। परंतु ज्यांचं बांधकाम परवानगीच नाही, त्याला कुठलाही परवानगी घेतलेली नाही आहे, असे सर्व बांधकाम विशेष करून निवासी जर असेल, फक्त निवासी असेल आणि त्याच्यामध्ये खाली मकान आणि वरती दुकान जर असेल, असे सर्व बांधकामांना ऑगस्ट 15 पर्यंत कोणत्याही बांधकामांना अनाधिकृत बांधकाम जे जमीन तुमची आहे परंतु रीतसर परवानगी घेतलेलं नाही आहे, असे बांधकामांना ऑगस्ट 15 पर्यंत, त्यासुद्धा कोणती अनिवासी म्हणजे अनिवासी असेल ते पूर्ण उद्याच तुटणार आहे, परंतु जे निवासी आहे त्याला ऑगस्ट 15 पर्यंत मुभा दिला जाणार आहे। आणि त्यामध्ये गावामध्ये मस्जिद आणि मंदिर जे आहे त्या सर्व आम्ही मस्जिद कमिटी मंदिर कमिटी यांच्या सोबत चर्चा विनिमय करूनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे। तेव्हापर्यंत कुठलाही हात आम्ही रिलिजियस प्लेसेसवर आम्ही लावणार नाही। सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या शहराचा विकास करायची आहे आणि त्या गोष्टी करणार आहे। सर इसमें वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी, इनामी ज़मीन, ये भी कुछ बाधित हो रहा है सर प्रॉपर्टी। वकफ प्रॉपर्टी जर असेल, जोपर्यंत वकफची NOC जर मिळालं आणि वकफची नियम जर पालन करत असेल आणि 100% त्यांना आम्ही गुंठेवारीसुद्धा करणार आहे, तो बांधकाम आम्ही असेच बांधकाम पाडणार आहे ज्या बांधकाम आम्ही नियमानुकूलच करू शकत नाही, ते रस्त्यामध्ये येतात, असेच मात्र आम्ही तोडलं जाणार आहे। अन्य बांधकामांना गुंठेवारी किंवा रेग्युलरायझेशन करण्याचा मुभा आहे आणि तो अगदी सोपा करण्याच्या अनुषंगाने कॅल्क्युलेटर ही आम्ही वेबसाईटमध्ये टाकलं जाणार आहे, जे स्वतः कॅल्क्युलेट करू शकतात किती रक्कम होतो, जेणेकरून कुठलाही दलालांचा बळी पडता कामा नये। प्रत्येक आर्किटेक्टला सुद्धा त्यांची ठराविकच रक्कम घेण्याचा त्यांना मुभा आम्ही देतोय, जेणेकरून आता या सर्वमध्ये कोणीही लोकांच्या लुबाडायचे नाही असेही डायरेक्शन्स आम्ही टाउन प्लॅनिंगच्या डिपार्टमेंट मार्फत त्यांना दिलेला आहे। अन्यथा त्यांचा आर्किटेक्ट लायसन्ससुद्धा आम्ही रद्द करू। आणि इनामी जमीन जो सरकारी जमीन आहे, जे क्लास 2 लँड आहे, त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांचा NOC घेतल्यानंतरच ते पुढील रेग्युलरायझेशनचं करू। परंतु त्या क्लास 2 लँड जरी असेल, इनामी जमीन असेल, तो रस्त्यामध्ये येत असेल, तो आम्ही इमिडिएटली त्या ठिकाणी पाडण्याचा कार्यवाही करणार। हां, त्या ठिकाणी असलेलं सर्व निवासी इमारतींना ऑगस्ट 15 पर्यंत आपण मुभा देण्यात आलेले आहेत, मान्य न्यायालयानेच मुभा देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर रीतसर प्रक्रिया करूनच आपण कार्यवाही करणार। यानंतर की ह्यापुढे जिथंही आम्ही कार्यवाही करणार आहे, पहिला माननीय पालकमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, मान्य सर्व आमदार यांनी सर्वांनी लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तोडायला जाणार आहे, पहिलाच एक दिवस पूर्वीच, किमान एक दिवस पूर्वी त्या ठिकाणी, म्हणजे इट कॅन टेक, म्हणजे आम्ही 3-4 दिवसापूर्वी पण येणार, त्या ठिकाणी व्यवस्थित मोजणी करून त्या ठिकाणी लँड रेकॉर्ड सोबतही आम्ही ठेवणार आहे आणि सर्वेअर पण आम्ही सोबत ठेवणार आहेत। आता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या मार्फत आणि आमच्या टीम येऊन पहिलं मार्किंग करणार आणि त्या ठिकाणी इंडिकेशन करणार आणि सर्व लोकांची विचारणार, बांधकाम परमिट एक सर्विसमैन का फौज है, नागरिक पार्किंग का कोई डेवलपमेंट में प्लान नहीं वो है ना, डेवलपमेंट प्लान में जहाँ जहाँ पार्किंग रखा हुआ है तो वहीं पे पार्किंग करना, रोड पट्टी के बाहर पार्किंग करना। रोडों में पार्किंग करेंगे तो गाड़ी उठाया लिया जाएगा और उसको पेनल्टी लगा के वापस दिया जाएगा। सर TDR को लेके अभी आप देखें कि लोगों में कंफ्यूजन है, वो बोल रहे हैं TDR नहीं पैसे चाहिए, क्या वजह, क्या कंफ्यूजन है? कंफ्यूजन नहीं है, इसकी जो मार्केटिंग जो है जी इससे लिंक्ड ही ये लोग हैं। क्या है कि अभी जब हम 5200 जब हम गिराएं
तो इसमें जो बहुत सारी इमारतें बिल्डिंग पर मतलब 100% बिना परमिशन के, तो मतलब अगर जब बांधकाम परमिशन 1.1 FSI से अगर ज़्यादा बांधकाम करना है तो उसके लिए एंसिलरी या TDR है। अभी बिना परमिशन से लोग बनाते जा रहे हैं, धबाधब फटाफट बनाते जा रहे हैं, तो फिर लोगों को TDR की कोई महत्व ही नहीं है। यही पुणे में वो 125% में बिकती है TDR। क्यों? वहाँ पे बिल्डिंग परमिशन की इतनी सख्ती बरकाई जाती है, हमारे शहर में उतनी सख्ती बरकाई नहीं गई थी। अभी ये अपने हमारे कार्यवाही की दास्ती में अभी सब लोग बिल्डिंग परमिशन लेने के लिए आएंगे। सब लोगों की अभी बड़े बड़े इमारत बनाने के लिए TDR की जरूरी होगी। अब TDR किसके पास रहेगा? जो जिसके रास्ते में जमीन जाएंगी तो उनके TDR रहेंगी। अगर उनको TDR मिल जाएगा तो आगे उनके पास मार्केट आगे मार्केट बढ़ेगा। सर मोहल्लों के अंदर गुंटेवार कैंप लगेंगे सर, ऐसा बिल्कुल लगता है? बिल्कुल। हम तो मौलाना फिर हर मंदिर ट्रस्ट से बात कर रहे हैं, क्योंकि वहाँ पे लोग आते हैं। हम महापालिका ने भी रिक्वेस्ट किया भी वहाँ पे अगर कर सकते हैं, वहाँ पे जो सोशल एक्टिविस्ट हैं, वहाँ पे जो हमारे माजी नगर सेवक हैं, वो सब कैंप लेने की हमारे रिक्वेस्ट की। जहाँ जहाँ आप 100 से जो ज़्यादा लोग वहाँ पे सब कागजात वगैरह इकट्ठा करेंगे, हम वहाँ पे हमारा कैंप लगा के लोगों को सलाह दे के उनकी जगह पे ही सर्टिफिकेट देने की व्यवस्था हम कर रहे हैं। धन्यवाद। थैंक यू।